हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट गुरुवार. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. तेव्हा मित्रांनो, तुमचं लक्ष म्हणजेच तुमचं एम कधीच विसरू नका. मित्रांनो, दिवसाची सुरुवात तरी आपण एका चांगल्या आणि सकारात्मक विचाराने केलेली आहे. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण नेमकं काय ऐकतो? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, ज्यांना ऐतिहासिक घटना म्हटलं जातं. अशा घटना कधी घडल्या, का घडल्या, त्यामागची पार्श्वभूमी काय, या सगळ्याची इतिहासात जी नोंद केली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींनी केलेली कार्य, त्यामुळे ते जगात प्रसिद्ध झाले आहेत. तेव्हा त्यांच्या कार्याची नोंद म्हणून आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल सुद्धा आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्तींचा जन्मदिवस आणि त्या व्यक्तींचा स्मृतिदिन याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आजच्या या दिनविशेष सत्राला सुरुवात करूया. सर्वप्रथम आजच्या या दिनविशेष सत्रात ऐकूया काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 19 ऑगस्ट 1897 साली लंडनमध्ये प्रख्यात विद्युत अभियंता विल्यम हेनरी पीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली इलेक्ट्रिक कार टॅक्सी चालवण्यात आली होती. सन 1919 साली अफगाणिस्तानला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण अफगाणिस्तानाविषयीच्या बातम्या ऐकतोय. 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानावर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. 2001 सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आले होते. हे अध्यक्ष प्रजासत्ताक 2021पर्यंत टिकले आणि यावेळी नुकतीच अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा काबूलसह अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1949 साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ओरिसा राज्याच्या पूर्वीचे राजधानीचे ठिकाण कटक हे बदलून भुवनेश्वर करण्यात आलं होतं. सन 1964 साली केप कॅनवेरल येथून डेल्टा D-25 या प्रक्षेपण वाहनाने सिंकॉम 3 हा पहिला जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला होता. 19 ऑगस्ट 1973 साली फ्रान्स देशाने आण्विक चाचणी घेतली होती. मित्रांनो, याचबरोबर आज जागतिक छायाचित्रकार दिन आहे. या दिवसाचा इतिहास सुमारे 250 वर्षांचा आहे. या दिवसाची सुरुवात फ्रान्स देशामध्ये झाली होती. लुईस द गेरो आनो जोसेफ नायफोर यांनी सन 1837 साली द्वेरोटाइप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण करणे सोपे बनले होते. सन 9 जानेवारी 1839 साली फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने डेरोटाइप असे नाव ठेवले. 19 ऑगस्ट 2010 साली जगभरातल्या फोटोग्राफर्सनी पहिला जागतिक छायाचित्रकार दिवस आयोजित केला होता. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, याच निमित्ताने जगभरातील सगळ्या छायाचित्रकारांना म्हणजेच फोटोग्राफर्सना या जागतिक छायाचित्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी, ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशा काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 19 ऑगस्ट 1871 साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधूंपैकी एक ऑरव्हिल राईट यांचा जन्म झाला. 1886 साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक
व नागपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी गटातील सदस्य मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांचा जन्म झाला. 19 ऑगस्ट 1887 साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सामील असलेले नेता एस. सत्यमूर्ती यांचा जन्म झाला. सन 1903 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म झाला. सन 1907 साली भारतीय राजकारणी व माजी कॅबिनेट मंत्री स्वर्ण सिंह यांचा जन्म झाला. सन 1908 साली पद्मभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1911 साली प्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार आणि एकांकिकाकार R.C. प्रसाद सिंह यांचा जन्म झाला. सन 1998 साली भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म झाला. सन 1928 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, लघुकथालेखक व टीकाकार प्राध्यापक शिवप्रसाद सिंह यांचा जन्म झाला. सन 1946 साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी 42वे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचा जन्म झाला. बिल क्लिंटन यांनी 20 जानेवारी 1993 ते 20 जानेवारी 2001 या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळलं होतं. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरासुद्धा सांभाळली होती. 1979 ते 81 आणि 1983 ते 92 अशा 2 मुदतींसाठी आर्कान्सा राज्याचे ते गव्हर्नर होते. अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीच्या कालखंडात क्लिंटन यांची अध्यक्षीय कारकीर्द झाली. क्लिंटन हे अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1950 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका आणि इंग्रजी व कन्नड भाषिक लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म झाला. इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक N.R. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांनी 9हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तसंच त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह देखील आहेत. त्यांना 2006 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. सुधा मूर्तींनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुधा मूर्ती यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे, अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 19 ऑगस्ट 1662 साली फ्रेंच गणिततज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, शोधक, लेखक आणि कॅथोलिक धर्मशास्त्रज्ञ ब्लेज पास्कल यांचं निधन झालं. सन 1906 साली ब्रिटिशकालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अध्यक्ष व पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी यांचं निधन झालं. सन 1947 साली मास्टर विनायक म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी यांचं निधन झालं. सन 1983 साली भारतीय शिक्षणतज्ज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉक्टर विनायक विश्वनाथ उर्फ आप्पासाहेब पेंडसे यांचं निधन झालं. सन 1993 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व लेखक आणि नाटककार उत्पल दत्त यांचं निधन झालं. सन 1994 साली रसायनशास्त्र आणि शांततेचा नोबेल पारितोषिक विजेता, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व रसायन अभियंता तसंच शांततेचे कार्यकर्ते, लेखक आणि शिक्षक लिनस कार्ल पॉलिंग यांचं निधन झालं.
सन 2013 साली न्यूझीलंड येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यकार, भाषाविज्ञानी, व्याकरणकार तसंच ऑक्सफोर्ड या हिंदी इंग्रजी शब्दकोशाचे संपादक रोनाल्ड स्टुअर्ट मॅकेग्रॉर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरूकडून विनम्र अभिवादन. तेव्हा मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तेव्हा तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी तुम्ही आम्हाला तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर देखील ऐकू शकता. त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे. तेव्हा मित्रांनो, यावर सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीने आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ ऐकू शकता. याचबरोबर तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देता यावे म्हणून खास तुमच्याकरता आम्ही आमचं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे पेजेससुद्धा सुरू केले आहेत. तेव्हा हे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आमचं चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.